नमस्कार मित्रांनो, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अतिशय मोठमोठ्या चित्रपटांची बऱ्याच वेळा अनाउन्समेंट केली जाते आणि बजेटच्या कारणामुळे किंवा इतर काही वाद असल्यामुळे हे चित्रपट कायमचे बंद होऊन जातात किंवा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले जातात। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही मराठी चित्रपटांची नावं पाहणार आहोत जी एकतर बंद पडली आहेत किंवा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली गेली आहेत। तर मित्रांनो, सुरुवातीला रवी जाधव यांचा बाल शिवाजी हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच। मोठ्या थाटामाटात या चित्रपटाचं अनाउन्समेंट केली गेली होती, मात्र अनाउन्समेंटच्या एवढ्या वर्षानंतरही या चित्रपटाची कुठलीही अधिकृत घोषणा आली नव्हती। अलीकडेच रवी जाधव यांनी एका पॉडकास्टमध्ये या चित्रपटाला अजून प्रोड्युसरच न मिळाल्यामुळे याचं कुठलंही शूटिंग सुरू नाही झाल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे हा चित्रपट आता जवळपास कायमचा बंद पडल्याच्या यादीत गेला आहे। मोगल मर्दिनी ताराणी या चित्रपटाचीही त्यावेळेस खूप चर्चा झाली होती आणि यांनी त्या चित्रपटाची रिलीज डेट सुद्धा जाहीर केली होती 22 मार्च 2024। मात्र त्याला आता 2 वर्ष होऊन गेले आहेत आणि या चित्रपटाची पुढील कुठलीही अपडेट आपल्या समोर आली नाही। हा चित्रपट अनिश्चित काळासाठी हरवून गेला आहे। मित्रांनो, प्रसाद ओक दिग्दर्शन करत असलेला आणि अजय अतुलचं म्युझिक असलेला बिग बजेट मराठी चित्रपट भद्रकाली सुद्धा अनाउन्स झाला होता आणि हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज सुद्धा होणार होता। मात्र 4-5 वर्षानंतरही या चित्रपटाची कुठलीही खबर आली नाही। हा चित्रपट सुद्धा बंद पडल्याच्या कॅटेगरीत गेला आहे। संजय जाधव यांनी कलावती नावाचा एक चित्रपट अनाउन्स केला होता आणि तो सुद्धा चित्रपट कधीही बनला नाही। मित्रांनो, केदार शिंदे यांनी जत्रा 2 या चित्रपटाची अनाउन्समेंट केली होती। हा चित्रपट सुद्धा बनणार होता, पण ज्या कथेवर हा चित्रपट बनत होता त्या कथेवर आधीच मराठीमध्ये दुसरा चित्रपट बनला आणि तो रिलीज झाल्यामुळे त्यांनी जत्रा 2 या चित्रपटाचं मेकिंग कॅन्सल करून टाकलं। मित्रांनो, दुनियादारीचा पुढचा भाग म्हणजे पुन्हा दुनियादारी सुद्धा अनाउन्स झाला होता, मात्र तो सुद्धा चित्रपट कधी बनला नाही। रंजना नावाचा चित्रपट सुद्धा कोविडच्या आधी अनाउन्स झाला होता, मात्र तो सुद्धा बनण्याची शक्यता आता नाहीये। महापरिनिर्वाण नावाचा प्रसाद ओक यांचा एक चित्रपट अतिशय मोठ्या लेवलला अनाउन्स झाला होता आणि 6 डिसेंबर 2024 ला हा रिलीज सुद्धा होणार होता। मात्र आपण 2026च्या मध्यावर आहोत आणि या चित्रपटाची कुठलीही अपडेट आली नाही। शाहू छत्रपती नावाचा सुद्धा एक मोठा पॅन इंडिया लेवलचा चित्रपट बनणार होता आणि त्याची मोठी अनाउन्समेंट सुद्धा झाली होती। हा चित्रपट भारतातल्या 5-6 मोठ्या लँग्वेजमध्ये येणार सुद्धा होता, मात्र या चित्रपटाची सुद्धा काहीही खबरबात पुन्हा आली नाही। वीर मोरारबाजी हा सुद्धा एक खूप मोठा चित्रपट आहे जो सुरुवातीला मराठीत बनणार असं सांगितलं गेलं होतं, मात्र नंतर तो हिंदीत बनणार असं अनाउन्स केलं। या चित्रपटाच्या मेकर्सनी खूप साऱ्या रिलीजच्या तारखा दिल्या आहेत, मात्र मागील 3-4 वर्षापासून या चित्रपटाचं पुढं काहीही झालं नाही। मित्रांनो, अक्षय कुमार यांनी शिवाजी महाराजांची भूमिका केलेला वेडात दौडले वीर मराठे 7 या चित्रपटाची अनाउन्समेंट होताच खूप मोठ्या वादाच्या भोवऱ्यात हा चित्रपट अडकला होता। अक्षय कुमारने त्याचा या चित्रपटातील असलेला बराचसा पार्ट शूट केला आहे आणि या चित्रपटाचं अर्ध शूटिंग झालं आहे, मात्र तेवढ्यावरच येऊन हा चित्रपट आता थांबला आहे। मागे अचानक हा चित्रपट रिलीज होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र ऑफिशियल मेकर्स कडून याची कुठलीही अनाउन्समेंट झाली नाही। माझ्या माहितीस्तोवर हा चित्रपट फक्त अर्धा शूट झाला आहे आणि उर्वरित चित्रपट शूट करण्यासाठी बजेट नाही आणि कॉन्ट्रोवर्सीमुळे नवीन प्रोड्युसर यामध्ये पैसे टाकायला इच्छुक नाहीत। त्यामुळे हा चित्रपट सुद्धा अनिश्चित काळासाठी पुढे गेला आहे किंवा 99% चान्स आहे की हा सुद्धा चित्रपट आता बंदच झाला आहे। तर मित्रांनो, हे सोडून तुम्हालाही अजून काही मराठीतले चित्रपट माहीत आहेत का ज्यांचं अनाउन्समेंट तर खूप मोठ्या लेवलला झालं होतं, मात्र त्यांचं पुढं काहीच झालं नाही? कमेंटमध्ये नक्की लिहा।